मंडळी मनोरंजनाचा हास्य सप्ताह घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी सुनीता विल्यम्सच्या स्पेस वारीमुळे नवरा बायकोच्या स्पेसमध्ये उडणारे खळबळ, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा उल्कापात अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. फायनली झालं. अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतल्या आहेत. अवघ्या 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकल्या होत्या आणि आता तब्बल 9 महिन्यांनी त्या पृथ्वीवर परतल्या आहेत. क्या बात है यार. बात आहे रे, क्या बात आहे रे. काय करायचं यार, 9 महिने पशा अंतराळात 9 महिने. मी तर लाईटच्या पोलवर 2 तास पण नाही राहू शकत. पण तू लाईटच्या पोलवर का राहशील 2 तास? उदाहरण सांगितलं रे मी. हा, लाईटच्या हा. पोलवर 2 अच्छा, अच्छा. ते हे असतं बघ हो. काय तो आकाश पाळणा असतो बघ ना. आकाश पाळण्यात हो हो काय असतं? नाही ना, आपण हे करतो ना. अच्छा, आपण ते आवाज करतो ते. हा. येस येस येस. तर मी वरती गेल्यावर मला खूप घाबरलं होतं समीर. अरे हो रे. म्हणजे मी डोळे बंद करतो, खाल्ल्यावर उघडतो आणि यार ही म्हणजे आपण एवढ्याशा हाईटवर एवढं घाबरतो. ही बाई इतके महिने 9 महिने रे. क्या बात आहे. इच्छा काय आहे रे, तुला सांगू काय, एकच आहे बाई, आजूबाजूला कोण नाही रे. नाही, खरंय खरंय. हॅट्स ऑफ आहे रे. हे ना सुनीता विल्यम्स इज लाईक हे आहे रे, त्याला डायरेक्ट हॅट्स ऑफ, स्टँडिंग ओवेशन आहे रे. काय बोलायचं रे. बाई मी ऐकलं 2-2 तासांनी तिकडे सूर्योदय होतो. हो, तिकडे वर म्हणे काही 18 वेळा सूर्य दिसतो आजूबाजूला. म्हणजे हा. कसं होत असेल यार, म्हणजे मग- दिवस आहे, रात्र आहे, संध्याकाळ काही कळतच नसेल तरी 10-12 सूर्योदय. तुला सांगतो महिने रे. मी गेल्या 10 महिन्यात सूर्योदयच पाहिला नाही. काय सांगतो? 11 वाजता उठतो. अरे तुझी मस्ती मग ती. नाही, मी ते इकडे कुठे मध्ये घुसवतो? नाही, नाही, आपलं मी सुनीता सांगितलं. विल्यम्स चाललंय यार. पण जबरदस्त. इतके दिवस वरती राहायचं म्हणजे खायचं काम नाहीये. काय खायचं असलं तर हिने नसतं केलं. वहिनी. अरे ग्रेट यार. म्हणजे मी सांगू, या क्षणाला मनात काय भावनात माझ्या, सुनीता विल्यम्सला स्टँडिंग ओवेशन आणि सॅल्यूट करायचं. तुला वाटतंय मी खरं सांगतो. अंदर से लग रहा है भाई. हो, अंदर से लग रहा है. अंदर से. होय. उठ चल उठ. आपण मारायचं. सॅल्यूट शपथ मारायचं. देऊया. हे समोर घेऊया पाहिजे तर. Yes, yes. हा. एक साथ सुनीता विलियम्स को सैल्यूट मारेंगे. सैल्यूट मार. मार कर साहेब, मार. Yes. जबरदस्त. करेक्ट. डेंजर आहे भाई. अरे डेंजर आहे, डेंजर आहे. Danger, danger. हे तू ते हे खावतेस ना नारळ. सुनीता विल्यम्स आज परत आलेले आहेत म्हणून तू नारळाच्या वड्या कर आज. येस yes. खाशील नारळाच्या वड्या? खाईन. हा? मी जेवीन. या बात. मला खूप आवडतात आणि वहिनींच्या हातच्या नारळाच्या वड्या अरे एक नंबर. नाही रे, क्लास करते रे वने, जबरदस्त करते वने. 100 नारळाच्या वड्या कर. हा, कळलं का? कारण म्हणजे व्यवस्थित खाता येईल आपल्याला. आपण हे लावू ना, पैज लावू ना, कोण जास्त खाताय. कोण काढा. मीच काढणार. पण हे म्हणजे स्पेशालिटी आहे वहिनींची. हो यार, स्पेशालिटी आहे. प्रत्येकाची स्पेशालिटी वेगळी असते. हिची कशी आहे अंतराळात, हे नारळाच्या वड्या. ग्रेट आहे दोघं, खरं जबरदस्त आहे. खरंय खरंय. काय झालं म्हणे, नारळ खराब निघालं का काही? आम्ही आता नाक्याला मी लगेच फोन करतो त्याला. काय ना? नारळ नाही खराब झालाय. वहिनींचा मूड खराब. नाही रे, वहिनी ऑलराईट यार. म्हणे मस्त आहे स्वभावाने. म्हणे सुनीता विल्यम्स अंतराळात जाते हो म्हणे. आणि वन्या तू खोबऱ्याच्या वड्या कर. हा म्हणजे सुनीता विल्यम्स तर नाही ना करणार खोबऱ्याच्या वड्या. खोबऱ्याच्या वड्या तुलाच करायला लागतील ना, म्हणून म्हटलं तुला. आग से खेल रहा है भाई. आग से खेल. अरे नाही, जस्ट जनरल आहे, लाईट मुवमेंट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. वहिनी आणि मागचं सिंह एकच दिसतात मला. जस्ट अरे लाईट आहे, काय नाही, हसत खेळत राहायचं रे. संसार काय कशाला म्हणतात संसार, मला सांग बघू. म्हणजे स्वतःच्या बायकोने फक्त नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या बनवायच्या, अंतराळात जायचं नाही. तू तू अंतराळात जाणार आहेस? तू कशी जाणार? गच्चीवर गेल्यावर घाबरतेस तू. अंतराळात कुठे जाणार? गेले असते.
सम्या नको ना सम्या ऐक ना वहिनी सम्या मौत का कुआ आहे अंदर. पशा असं एकदम सोडायचं नाही मैत्री आहे ना आपली यार, असं नाही सोडायचं. सम्या ऐक ना वहिनी हे वाट लागेल रे ऐक ना. ऐक हा मूड असला की मी एकटा नसतो तिच्यासमोर, 4 चौघात असतो प्लीज. सम्या अरे स्पेसच्या गोष्टी झाल्या मी पातळच जाईन यार सम्या. वहिनी हाय वहिनी 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 हाय वहिनी हाय वहिनी 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 एक मिनिट. वहिनी वहिनी म्हणा हे होईल माझं एकदम म्हणे. गेले असते माझं कुणा विल्यम बरोबर लग्न झालं असतं ना, मी अंतराळात पण गेले असते, पण माझं या चौघड्याबरोबर लग्न झालंय ना, म्हणून मी नाही जाऊ शकत. कळलं? म्हणून मी नाही जाऊ शकत. मी फक्त ना ए वने ए वने नारळ वहिनी, हेच करत राहायचं मी आयुष्यभर. मी गेले असते या मी फक्त वहिनी. आयुष्यभर नारळाच्या वड्या बनवायच्या ह्या नारळाच्या. वने 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 तेल गळेल दाबल्यावर. अरे लाईट करतोय मुवमेंट लाईट करतोय मी. बरोबर चिडून नाही नाही वने नाही बन नाही. बायकोवर विनोद करायचं, जग हसलं की झालं, यांच्या आयुष्याचं सार्थक झालं. अरे नाही वने ऐक ऐक जस्ट ऐक काय. बाय मैं निकलता है मैं नाही नाही वने थांब थांब. मला मला जरा प्लीज होय होय थांब मीच वहिनी वहिनी शांत व्हा. येस वहिनी चेहरा ऐका ना कॉमेडी काय कळत नाही रडता. अरे खरंच ऐका ना वहिनी एक सेकंड मी मी वहिनी ऐका. काय भाऊजी तुम्ही होता समोर बघितलं दुसऱ्याच्या बायकोचं केवढं कौतुक. नाही ना, बरोबर. स्वतःच्या बायकोचं काय मी जाऊ दे मी कोणाला नाही रडायचं नाही मी नाही. ना बोलतोय वहिनी मला पटतंय तुमचं म्हणणं. तुमचं म्हणणं मला पटतंय. हा नुसता बायकोवर विनोद करत असतो. हीच याची लायकी आहे, नुसता बायकोवर विनोद करत असतो. बा आता बोल. एक मिनिट इकडे रे. अरे तू माझी बाजू घेऊन अरे तू मगाशी तूच होतास ना सॅल्यूट करणारा सुनीता विल्यम्सला. आता फिरतोस का? कला आहे सुनीताजींना 101 वेळा सल्यूट आहे माझा. मी करणार पण हे खरं आहे ते खरं आहे. अरे यार सई चल हे चल याला काय अर्थ आहे. म्हणजे तू सुनीता विल्यम्स इकडे अंतराळात जाते हो मग आहेत ना. त्याच्याबद्दल तुला कौतुक आहे. हो. हा? वहिनींना जरा स्पेस दिली असतीस तर वहिनी पण अंतराळात गेले असते. वहिनी गेले असते भाऊजी, मी गेला खरंच गेले हसला तो आता हसला तुम्ही मध्ये. आयुष्यभर हसत आलात की नाही माझ्यावर पण- गप्प बसा भाऊजी, मी खरंच गेले असते. पण या माणसाबरोबर लग्न झाल्याने सगळं बंद झालं माझं. सगळं या माणसाचं सगळं करण्यात माझा दिवस जातो. कुठे जाऊ मी अंतराळात, कशी जाऊ? नाही रॉंग आहे चुकलं. माझं टॅलेंट दाबलं या माणसाने. त्याचं काय डोंबल्याचं टॅलेंट आहे. हा सगळं टॅलेंट त्या सुलभामध्ये ना. सुलभा नाही वहिनी सुनीता. सुनीता हा वनिताला काहीच येत नाही. वनिताला खूप काही येतं पण हा माणूस करू देत होय नाही. ना? या माणसाचं करण्यात माझा दिवस संपतो. शर्टावर डाग पाडल्याशिवाय जेवता येत नाही या माणसाला. इथे मी मशीन मध्ये घालून परत काढून परत खरवडून काढते तो डाग. कसं करू मी? अरे एकदाच झालं होतं म्हणे. एकदाच नाही, रोज होता. सवय असल्यासारखी करतो हा अरे माणूस. नाही म्हणे. मला सांगते भाऊजी, मी जेव्हा माझ्या माहेरी जाते ना, असं पाऊल टाकलं की याचा फोन येतो. हा असं पाऊल टाकलं की या माणसाचा फोन येतो. म्हणे ये ना घरी, तुझ्या हातचं खायचंय मला, आता येते ऍसिडिटी झाली, असा फोन येतो या माणसाचा. सेम समीर केला अशी कधी कधी बोलतो असा मी असा बोलतो. असं कोण बोलतो यार, असं कोण बोलतो यार. बोलतो वहिनी हा. बाहेर जाऊ देत घरी नाही ये ना, हा प्रथा बोलतोस. अरे नाही पशा किती. अरे पशा तू बोल बोलते ना तू. बोल ना जरा बोल थांब जरा थांब. तुम्हाला माहिती आहे ह्या माणसाला स्वतःचा सॉक्स कुठे हेही माहित नसतं. हे माहिती नाही. हेही माहित नसतं. मी माहेरी जाते ना, अशी बॅग ठेवली फ्रेश होऊन येत तोपर्यंत त्यांचा फोन येतो आणि व्हिडिओ कॉल. हा मला वाटतं नवऱ्याला माझी आठवण येत असेल. नाही कॅमेरा असा कपाटाकडे असतो. ए अरे बनियान कुठे ठेवली सॉक्स कुठे अरे मी असं कधी बोलतो मी. असं कोण काय बोलेल यार. भाऊजी माझं खूप टॅलेंट दाबलं या माणसाने, माहितीये भाऊजी. होय ना भाऊजी मला नाही, मी तुम्हाला नाही काय करत. नाही म्हणजे आम्हाला पटकन बसेल असं वाटतं. नाही भाऊजी, लांब व्हा, हे केवढं लांब आहे. लांब व्हा. भाऊजी मला ना स्ट्रॉने बदक बनवायला यायचं. असतं का? एक मिनिट काय स्ट्रॉने येतं बदक तुम्हाला. बनवायचे मी स्ट्रॉने. ओ माय गॉड. सगळे छंद माहेरीच राहिले माझे. अरे हे काय छंद आहेत. एक मिनिट. बदक बिदक हे म्हणजे तेवढं कठीण आहे. अरे बालिश आहे रे ते. अरे वेडा आहेस का. ऑटो क्रिएटिव्हिटी सम्या. आकार उकारत नाही रे हे त्याला काय. क्रिएटिव्हिटी तुला काही किंमतच नाहीये वहिनींची. काही नाही. काय बोलतोयस तू. अरे कोण बनवतो स्ट्रॉ मधला अरे बदल. ही बनवते. मग त्यांना वहिनी चुकलंय तुमचं. काय तुम्ही ऍक्च्युली
काय बनव बदक ना हा स्ट्रॉंग तो जो बदक घेऊन तुम्ही शार्क टँक मध्ये जायला पाहिजे होतं शार्क टँक सगळीकडे वहिनींची बदकं म्हणजे घराघरात ऑफिसमध्ये मुलांच्या हातात डोक्यावर सगळीकडे वहिनींची बदकं आणि तू जी लाचारी नोकरी करतोस ना त्याच्याऐवजी वहिनींच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून राहिला असतास मी हिच्या कंपनीत अकाउंटंट. आज वाशी को 1000 बदक भेजो बदलापूर में 200 बदक भेजो तू डिलिव्हरी केल्या असतास एवढ्या ऑर्डर्स एवढ्याच्या बदकांच्या एवढ्या ऑर्डर्स पाचशे मी 1000 बदक बेचो हो. ती बदकं रात्रीनं सोफ्यावर रडत असतात मला बदक म्हणा. ची बदकं मला बदक म्हणा. मग ही जबरदस्ती करते माझ्याकडून वडवून घेते ही बदकं आहेत. हो ग बाई तू बदक आहेस हं बाबा तू बदक आहेस असं म्हणतो तेव्हा ती बदकं वाटतात अशी ती करते. प्रोत्साहन नाही द्यायचं बायकोला प्रोत्साहन आहे दुसऱ्यांच्या बायकांचं कौतुक यांना. हो कुणाचं कौतुक केलंय मला सांगते त्या आहेत ना त्या सुजाता सुनी कोण त्या सुनीता सुनीता विल्यम. हा त्या विल्यम त्या पृथ्वीवर येणार होत्या ना सकाळी 4 वाजेपर्यंत जागा होता माणूस. मी जेव्हा एसटीने गावावरून येते ना स्टँडवर पण घ्यायला येत नाही. टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग धाराधूर झोपलेला असतो मी दरवाजाच्या बाहेर उभे असते पायाला गोळे येतात माहिती माझ्या. वने यार वने ना एकदम पंचवर पंच पडतो रडू नको. तुम्ही गप्प बसा. मी परत मग दरवाजात आत आले बॅग ठेवते नाही ठेवते लगेच चहा जरा करून चहा प्यायचा होता तुझ्या हातचा लगेच ऑर्डर सोडतो हा माणूस. अरे मी असं तुझ्या बापाची नोकर आहे का मी. शी इज राईट शी इज नॉट युअर फादर सर्वंट. फक्त ट्रान्सलेट करतोयस बाकी काही करत नाहीयेस तू. माझ्या साईडनी बोल ना जरा फक्त ट्रान्सलेट करू नकोस वाक्य जरा. आम्ही ते आता मागे पिकनिकला गेलो होतो ते एक नाही का असं दोरीला लावून छत्री करून असं पंख Lollipop. नाही कुठला लॉलीपॉप पॅराग्लाइडिंग म्हणतात हा हा, ते लॉलीपॉप कुठून पॅराग्लाइडिंग असतं ते मला करायचं होतं होय, होय. नाही म्हणाले हे. का सम्या नाही नाही मी सम्या, नाही का म्हणाला पॅराग्लाइडिंग वाले नाही म्हणाले. ते म्हणाले ये ऐसे जाएगी फिर रुकेगी नहीं नेपाळ बिपाळ पहुंचेगी तो क्या करेंगे असं. कारण तिला ते कळणार नाही. हे दुसऱ्यांच्या बायका अंतराळात जाऊ दे स्वतःच्या बायकोने नेपाळला पण नाही जायचं. कसं चालेल तिकडे सगळे ते ऐक ना खर्च. दुसऱ्यांच्या बायका ती सई तामणकर आहे ना ती करते अशा हे उड्या मारते हो, तेच तिचे व्हिडिओ डोळे फाडून फाडून बघत असतो हा माणूस. हा? वहिनी सईला बघणार का आहे सई म्हणजे सई का हो काय? लेवल थोडा अलग आहे सई. हा? हो सई अशी समोर आली की मनात फक्त चंचल एवढंच येतं. आणि वहिनीनं उडताना इमॅजिन केलं तर बंडल असं- नाही 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 असं- अरे नाही नाही चुकून आलं. असंच स्वतःच्या बायकोचं काही कौतुकच नाही. अगं नाही म्हणे ऐक स्वतःच्या घरात क्रीमचं बिस्किट आहे पण बाहेरचं चॉकलेट खायचंच आहे या माणसाला. म्हणे तू क्रीम बिस्किट आहेस काय खारी आहेस तू खारी कसं बोलतो हा माणूस स्वतःच्या बायको. अरे नको यार प्लीज शांत बस ना यार म्हणे. मी शांतच बसले आयुष्यभर. हो हो माहिती आहे मला. आता मला माझी कला भाऊजी एक टॅलेंट अजून आहे माझ्यात पण या माणसाच्या भीतीने मी ते बाहेर काढलं नाही कधी. मी पानाने पिपाणी वाजवते. झाडाचं पान झाडाच्या पानाने तुम्ही पिपाणी नाही रे नाही रे मला जाऊ दे मला भाऊजी, कुठे? हे कुठलं टॅलेंट आहे यार. अरे नाही ऐक पानाने पिपाणी वाजवता वहिनी तुम्ही हो. एक सेकंड वहिनी का? वहिनी घ्या पानं खिशात घेऊन फिरतोस मेल्या इतक्या तयारीने आलायस तू इकडे. माझी ओळख आहे प्रॉपर्टीवर तू बोल अरे रे काय बोलतोयस तू. अरे ऐक वनी हे बालिश आहे ऐक एक मिनिट हे बालिश आहे. हे बालिश बालिश आहे. टॅलेंट तुला येते पानाने पिपाणी वहिनी पान हे बनव पानं पिपाणी आलीच नाही पाहिजे खरं तर. ऐक हा वहिनी वाजवा आई शपथ मी जातो ए, नको रे, नको रे. वहिनी काय टॅलेंट आहे वहिनी वहिनी ते हे वहिनी एक सेकंड समय एक सेकंड वहिनी ते हे वाजवा बघू काय? महाराष्ट्राची एक मिनिट बा हा आई शपथ यार अगं इकडे भोकाच नाहीयेत काय काय करतेस तू तिकडे. मला येतं. वहिनी बाजीगर हो बाजीगर एक मिनिट नाही यार नाही चल रे, रे, यार, हे नाही काय रे. टॅलेंट आहे यार हे काय टॅलेंट आहे हे अरे वनी वनी- तो खेचतोय तुझी नाही नाही नाही, वहिनी मला ऐकायला येत आहे हा ना. बाजीगर अरे नाही रे, वाजवा नाही रे. तुम्ही आता अजून वहिनी काली 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 आखे बघा हे अगं नाही येते हे काली काली आखे आहे का हे वहिनी दॅट्स इट वहिनी 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 हे टॅलेंट आलं पाहिजे
वहिनी मी तुमचे शोज लावणार. हो भाऊजी. चढवतोय तो तुला ऐक माझा. मी शोज लावणार, मी थिएटर बुक करणार. जा, लाव जा दे प्रबोधिनी ठाकरे बुक कर जा. मी लावणार. बघ सगळं तू खर्च करायचा. मी खर्च करणार. येस, मी वहिनींचा शो लावणार. खर्च नंतर तू येऊ नको सा. माझी बायको आहे, मला स्टेक दे. माझे नाही, 2.5 तास लोकांना हे बघू दे. मी करणार. मी लाव. वहिनी आपलं शो हाऊसफुल होणार. आपण लावूया शोध. विषय संपला. चला वहिनी मला एक सांगा, म्हणजे हे आहे अजून याच्या तुम्हाला असं काही लोकांचं प्रबोधन वगैरे असं काही मला संधी दिली तर मी बोलू शकते 2 बोलू तास शकता? नॉनस्टॉप. चला वहिनी. कुठे घेऊन चाललास तू? माझी बायको आहे, कुठे घेऊन चाललास? अरे वनी आहे वनी. अरे तू इकडे ये. अरे काय भाऊया जात होतो ना, मला काय घेऊन आलं, मी जात होतो ना घरी. अरे मग जाऊ नका. माझी बाजू घे ना, तो मित्र आहेस ना माझा. अरे कुठून कुठे चालला यार? अरे वनी नाही. अरे वनी. आता 9 महिने सगळं तुम्ही करायचं. अरे नाही. जेवण चहा स्वतःच्या हाताने बनवायचं. अरे नाही वहिनी, आजचं पण जेवण बनलेलं नाही वहिनी. माझं ऐक ना. ए, वनी ऐक ना ग वनी. आता मी अरे निर्लज्ज माणसा तुझ्या तर आता मी ऐक ना. वा 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 वा, खूप धमाल आली. परफॉर्मन्स तर बघितला, आता आम्हाला स्ट्रॉची बदकही बघायची आहेत, पण त्याआधी वळूया प्रतिक्रियांकडे. प्रसाददा. वाह, बहारदार, मज्जा आली. खूप खूप दिवसांनी समयापश्चात तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं. नाईस. आणि वनिता, या दोघांबरोबर तू त्यांच्यापेक्षा डबल ताकदीने उभी राहिलीस, याचा फार आनंद आहे मला. म्हणजे तुझी या मंचावरची इतर कॅरेक्टर्स, म्हणजे ती सासू सुनांमधली सासू असो किंवा ती शेंबुडा तोडणारी असो, तुझी सगळी कॅरेक्टर्स एका बाजूला आणि आजची तुझी पिपाणी एका बाजूला. आणि याचं जर वजन केलं तर पिपाणी जास्त भरेल. मग फार मजा आली. वंडरफुल. सई. एकदम खुसखुशीत परफॉर्मन्स होता. वने आउटस्टँडिंग. ते असं जे काय केलंस ना, ते ज्याला वन्स मोर आम्ही दिला ते फार कमाल केलंस. साधा सरळ निखळ सोप्पा विनोद होता आणि तो त्याच पद्धतीने सादर झाला. खूप मजा आली. थँक्यू. वा वा वा. मंडळी, आजच्या चर्चासत्रामध्ये रंगणार आहे आर्थिक नियोजनावर चर्चा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा. कोट्याधीश विनोद अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचं दही घेतो आणि आलेल्या मान्यवराच्या लेग पीसला ते सगळ्या बाजूनी लावतो. मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचं मीठ मसाला टाकून कॉमेडीचं लिंबू पिळला आणि माझ्या रसरशीत कवितेच्या निखाऱ्यावरती छान भाजलं की झाला आपला तंदुरी लेग पीस तयार. मॅडम, माझ्या प्रेम पुदिन्याची चटणी करा आणि त्याच्यावर खा, जाम मजा येईल. मोरे ढोशू, उई मग, तुम्हाला आवडते वाटतं चटणी? अर्थात. म्हणून काय करता, शो सुरू नाही झालाय का अजून? झाला ना सर. मग असं काय करता? आणि ही काय, मला इन्फॉर्मेशन नाही कळली. म्हणजे टॉक शो आहे का कुकरी शो आहे? अरे देवा, आता तुम्हाला पण तेच सांगावं लागेल. काय होतं ना सर, प्रत्येक वेळेला इंट्रोडक्शन द्यावं लागतं ना, मग ते रटाळ होण्याचे चान्सेस असतात. म्हणून प्रत्येक वेळेला मी असं काहीतरी क्रिएटिव्ह रचत असते. नाही पण काय होतं, तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही कारण नसताना माझ्या लेग पीसला दही चोळलत ना. अय्यो. असल्या जागी चिकट मला वाटतंय. मुद्दा एवढाच होता, मध्येच काहीतरी म्हणालात, ते काहीतरी तुमच्या रसरशीत निखाऱ्यांवर कविता भासायची. कवितेच्या रसरशीत निखाऱ्यावर. अच्छा, हा. हा. ते काय? सर, माझी कविता अच्छा. ती मेन असते ना, म्हणून सगळेजण शो बघतात आणि मग तुमच्यासारख्यांचं काम वाहून जातं त्याचे. एक मिनिट. नाहीये सर माझ्याकडे. नेहमीप्रमाणे कवितेनेच माझ्या कार्यक्रमाची सुरुवात होते. तर आजच्या कवितेचं नाव आहे बचत. वा 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 वा. तुम्ही करा बचत, मी करते बचत. मी करते बचत, तुम्ही पण करा बचत. जो नाही करत बचत तो गेला ओय. खचत. कारण त्याच्याकडे पैसा नाही वाचत. त्याच्याकडे पैसा नाही वाचत आणि मग तो बसतो दारोदारी नाचत. आणि मग रात्रभर मी बसते कविता रचत. रात्रभर मी बसते कविता रचत, पण आता मला पुढचं काहीच नाही सुचत. अरे देवा, काहीच नाही सुचत. काय करायचं? खूप रात्र झाली, जाऊ दे, आपण झोपून जाऊया. उद्या सकाळचं काय होईल ते बघता येईल बघूया. हा, तर तुम्ही करा बचत, मी करते बचत. सगळ्यांनी करा बचत बचत बचत. जबरदस्त.
अंगावर बचत बचत रोमांस आला. थांबा थांबा हे काय एवढा अंडर करंट होता कवितेला, शॉक लागला तुम्हाला? अरे काय कोण माणसं आहे ती, काही उमर आहे, थांबवा आहे ना जरा. काय चाललंय, ही कविता होती का तुमची? हो सर, कविताच आहे सर, रात्रभर जागून केलीये मी. अरे मग नका जागू तुम्ही. काय होतंय, रात्रभर जागताय तुम्ही, लात मारून कवितेला उठवतायत लोक. कळतंय का तुम्हाला? नका जागू. अरे उपहास होता सर. हा. तुमचा पण उपवास आहे, केळ खाणार? घ्या सर घ्या. लाजू नका घ्या. अरे लाजण्याचा मुद्दाच नाही, मी उपवास म्हणालोच नाही, मी उपहास म्हणालो ना. सॉरी पण माझा उपवास आहे, मी केळ खाऊ? खा तुम्ही खा, उपासाला उपाशी राहू नये, खाऊन अरे काय हो, बोलताय? लगेचच जरा सुरू तुम्ही फक्त करा. मला जर एक प्रश्न पडलाय, काय सर? हे असे काय प्रेक्षक आहेत, म्हणजे गडद निळ्या चड्डीवरती शर्ट इन करून केळी खात बसले, काय प्रेक्षक आहेत? सर ते आपले नवीन प्रेक्षक आहेत सर. ते काय झालं, त्यांच्या बायकोने त्यांना केळी आणायला खाली पाठवलं होतं. मला ते खाली भेटले. मी म्हटलं चला ना, आमच्याकडे एक खुर्ची रिकामी आहे, वरती AC आहे, तुम्हाला मज्जा पण येईल, या पटकन येऊन बसले. इतक्या महत्वाच्या विषयावर तुम्ही असे प्रेक्षक निवडलेत बोलायला? हो. हरकत नाही, चला कार्यक्रमाला सुरुवात सुरू करूया. Yes. Yes. तर मंडळी आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे बचत आणि गुंतवणूक, आर्थिक स्थैर्याचा राजमार्ग. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ पृथ्वी कुंठे. कुंठे? पृथ्वी गुंठे. नीट नाव, आडनाव नीट घ्या व्यवस्थित. पृथ्वी काय नाव आहे? पृथ्वी कुंठे. आता तुम्हीच बोलायला सुरुवात बर करा. हरकत Thank नाही. नमस्कार, मी पृथ्वी कुंठे. आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अनेक तरुण या विषयापासून अनभिज्ञ आहेत. कारण काय? हॅलो हा? सर, आज आपला जो विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलेला आहे. अरे absolutely sir, please. बीचवर केलेला गणपती डान्स आणि प्लास्टिक चोरायचा राजू मॅम. काय विषय आहे आपला? बीचवर केलेला गणपती डान्स आणि प्लास्टिक चोरायचा राजू मॅम. हा काय विषय वाचताय तुम्ही? आपले जे विषय ते लिहिलं नाहीये, ते काही बोलतायत, लिहिलंय म्हणतायत ते. नाही. असं नाहीये, विषय वेगळा आहे. विषय आहे बचत आणि गुंतवणूक, आर्थिक स्थैर्याचा राजमार्ग. हो तसं लिहिलेलं आहे. म्हणजे आज राजू मामा बद्दल कायच नाही लिहिले. नाही, राजू मामा बद्दल नाहीये. छी बाबा, ओय, बसा, ओय, ओय, बसा, बसा. ते नाही करत. थोडं. दुःख झालं त्यांना राजू मामा बद्दल बोलणार नाही म्हणून. शांत बसा जरा. अत्यंत महत्वाचा विषय हा. हो. लक्षात घ्या, बचत आणि गुंतवणूक तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करतं. आपल्याला लवकर लक्षात येत नाही, पण हे फार महत्वाचं आहे. छोटी छोटी बचत पुढे जाऊन मोठी बचत होते. मुळात बचत म्हणजे काय? बचत करणे म्हणजे सेव्हिंग करणे. अच्छा, बचत करणे म्हणजे सेव्हिंग करणे. मग मी रोज सकाळी गुलगुलीत करतो का नाही बचत? सेव्हिंग करणे नाही, सेव्हिंग करणे. सेव्ह करतो, बचत करतो ना आपण. हा, म्हणजे बचत करतो म्हणजे काय करतो? आपण जे कमवतो त्यातले थोडे थोडे पैसे साठवत राहतो. मराठीत म्हणतात नाही का, थेंबे थेंबे तळे साचे. आणि बंगालीमध्ये बुंदो बुंदो बाबा, कशाला मरायला? जनरल नॉलेज मधून माहिती असा म्हणून. पण गरजच नाहीये ना. नाही, पण मला कुणी विचारलं तर मला सांगता आलं पाहिजे ना. अरे पण जर नाही सांगितलं तर काय होईल? हे तोंडा पडेल पडा एकदा तोंडावर. थांबा जरा, थांबा प्लीज, थांब. चिडताय? नाही चिडत नाही, अजिबात नाही. हरकत नाही, मग हरकत नाही. अत्यंत महत्व, प्लीज मध्ये बोला प्लीज. तर आपण बचतीवर होतो. बचत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, बचत करतो म्हणजे आपण काय करतो हे मी तुम्हाला व्यवस्थित उलगडून सांगणार आहे. बचत करायची म्हणजे काय करायचं? काय? आपण जी काही कमाई बाबा मिळत असते आपल्याला दर महिन्याला, त्यातले थोडे थोडे पैसे बाजूला ठेवायचे. सर, पैसे उजव्या बाजूला ठेवायचे की डाव्या बाजूला? म्हणजे सर, मी नाईट डायव्हर आहे ना, पॉम उजव्या बाजूला ठेवले आणि हवेने उडून गेले तर हा हा हा. काय काय वाटेल ते बोलताय ते. काय वेगळ्या मार्गावरती आहे ना, चर्चा वेगळीकडेच नेता येते. चर्चा करायला आलेत का खुर्च्या गरम करायला आलेत? काय रे बाळा, पडलास ना? कोण? तुमचा विनोद एवढ्याने पडला? अरे गप्पा बस, प्लीज असं करू नका तुम्ही. घे मग तुला पण घे. काय आहे हे? सर चिडताय का तुम्ही? नाही चिडत आहे. नाही ना, मग हरकत नाही, बसा. अरे काय होतंय, विषय बाजूला राहतोय, भलतीच चर्चा होते की नाही? काय सांगत होतो मी बाबा? बचत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दर महिन्याला आपण जे पैसे कमवतो त्यातले थोडे पैसे बाजूला टाकायचे.
बाजूला टाकले तर भिजतील ना? नाही ना. कसं काय मी जिकडे राहतो तिकडे बाजूला नाला आहे, बाजूला टाकले तर भिजतील ना? मग तुम्ही पण जा ना नाल्यामध्ये, कशाला मध्ये बोलताय? थांबा ना 5 मिनिटं, गप्प बसलात तर काय टॅक्स लागणार आहे? गप्प बसा ना जरा, हा प्लीज. म्हणजे अचानक नाही. गप्प बसा, वय गप्प बसा. विषय संपवल्यानंतर त्यांना परत प्रश्न पडतो, कशासाठी, काय गरज आहे? होऊ शकतच ना. नको ना, नको ना. बसा. तर मी म्हणत होतो, पैसे साठवणं बाजूला टाकणं म्हणजे काय? बचत, सेव्हिंग्स वरती येतोय मी पुन्हा. लक्षात सोपं सांगतोय तुम्हाला. हे गंमत आहे, गंमत आहे, गंमत आहे. काय आलं, हसलात का? ते तुम्ही बोलत ना गमत आहे त्याचं हसू आलं. आता नका हसू, केळी खा, नका हसू. तर सॉरी, लिंक तुटली माझी पुन्हा. परत सांगतो, एक गंमत बघा काय, गंमत बघा काय, ही आर्थिक गंमत आहे. हे नाही करायचं, मी वेगळ्या अर्थाने सांगतोय. हे नाही, आर्थिक गंमत. ऑफ स्पिन करशील, थांब थांब थांब. हॅलो, आर्थिक गंमत बघ. थांबा ना प्लीज, 5 मिनिटं मला प्लीज बोलू द्या ना. महत्वाचं सांगतोय, आर्थिक गंमत बघा काय आहे. मी छोटी छोटी बचत, जी मगापासून म्हणतो ना की छोटी छोटी बचतच नंतर मोठी बचत होते, ती कशी होते? आपण जे पैसे कमवतो दर महिन्याला, त्यातले 50 रुपये जरी आपण दिवसाला साठवले, 50 रुपये, तरी महिन्याला तुम्ही 1,500 रुपये साठवता. वर्षभरात तुम्ही 18,000 रुपये साठवता. 5 वर्षात तुम्ही 90,000 रुपये साठवता. आणि जर ते बँकेत ठेवले तर कदाचित लाखाच्या वर तुम्ही वाचवू शकता. म्हणजे बघा, फक्त 50 रुपये दिवसाला बाजूला ठेवून साठवून तुम्ही लखपती होऊ शकता. आणि समजा मला करोडपती व्हायचं असेल तर? गुड गुड. बघा, हे अम्बिशन असलं पाहिजे. करोडपती व्हायचं असेल तर जास्तीची सेव्हिंग करा. आता मला सांगा, तुमची कमाई काय आहे महिन्याची? मी महिन्याला 200-250 रुपये कमवतो. आय एम सॉरी टू से, पण म्हाताऱ्या, 200-250 रुपयाच्या कमाईवर 40,000 वर्ष अख्खा पगार जरी बाजूला ठेवलास तरी करोडपती नाही होणार तू. कळतंय का तुला? काय काम काय करता तुम्ही? मी सुलभ शौचालयामध्ये अंडर कव्हर एजंट आहे का? एक मिनिट. अंडर कव्हर एजंट आहे म्हणजे कसं, लोक 1 नंबरसाठी पैसे देतात आणि 2 नंबरला जातात. मी त्यांना रंग्यात पकडतो. प्रत्येक माणसामागं मला 1 रुपया भेट. गप्पा बसा. महिन्याला नाही म्हणलं तरी मी 200-250 तरी माणसं पकडतो. अरे थांबवा रे, त्यांना सांगा, रंगे हात पकडणं म्हणजे काय करतात ते त्यांना सांगा. सी मोरे रंग्यात नको. ओय थांबा ना. काय करायचं, तुम्ही काय सांगताय त्यांना? मला वाईट वाटतं ना. शांत बसा. अरे काय काय माणसं आले, जो माणूस सुलभ शौचालयात रंगे हात पकडतोय लोकांना, त्याला तुम्ही बचत आणि गुंतवणुकीच्या चर्चेला बसवलंय. जाऊ दे ना सर, ते जुने प्रेक्षक आहेत आमचे. जुने आहेत ते, प्रेक्षक नाहीच आहेत ते. उलट. तर लक्षात घ्या, बचत फार महत्वाची आहे. बचत करणं फार गरजेचं आहे. मला सांगा, वॉरेन बुफे काय म्हणतो? जेवणाची वेळ 3 पर्यंत. म्हणजे हा, म्हणजे आमच्याकडे लग्नात ते बुफे असते ना, तिकडे 3 वाजले का क्रिंग क्रिंग अशी बेल वाजवतात. चला खाली करा, चला खाली करा. खाली बसा. कुठला हॉल आहे क्रिंग क्रिंग बेल वाजवणारा? खाली बसा. क्रिंग क्रिंग बेल वाजवत आहेत. सर तुम्ही पण खाली बसा ना. अरे काय कॅमेरा सेट झाला ना. सॉरी. अरे वॉरेन बुफेला लग्नाचा बुफे समजता येते. वॉरेन बुफे अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार होते. का? का? हो का? हो, राहिलाच पाहिजे. अरे ते राहिलं. होका मधला हो राहतोय तुमचा. ज्याचा होकामध्ये हो राहतो तो बचत आणि गुंतवणुकीवर चर्चा करणार आहे आता. हो. अरे काय आहे? मग महत्वाचा मुद्दा बाजूला. तोंड बंद करणार आहे बाबा, 5 मिनिटं थांब ना. वॉरेन बुफे बद्दल मी जे सांगत होतो ते अत्यंत महत्वाचं आहे. यशस्वी गुंतवणूकदार काय आहे तो माणूस? कारण वॉरेन बुफे असं म्हणतो की आपण जे पैसे खर्च करतो आणि त्याच्यानंतर बचत करतो, त्याच्यापेक्षा आधी बचत करा आणि मग पैसे खर्च करा. काय झालं? काय आलं? कोण? अरे काय झालं? काय आलं? मला माझ्या बाबांची आठवण आली. काय आलं? माझ्या बाबांचे पण विचार असेच होते. हो. का मी लहान असताना चड्डी घालताना पाडायचो, तर बाबा मला म्हणायचे, पायात चड्डी घालू नको, चड्डीत पाय घाल. तुम्ही तुमची ना अक्कल तुमच्याजवळ ठेवा जरा 5 मिनिटं. तुम्हाला वॉरेन बुफेला तुम्ही चड्डीत आणि पायात आणलात.
हे बोला काय दळभद्री विचार होते तुमच्या बाबांचे, कल्पना आहे तुम्हाला? विचार होते ते मांडले ते. अरे नका मांडू ते विचार. बाबांचे विचार आपले. शांत बसा जरा. सॉरी सर, चिडू नका. अरे चिडू नका म्हणजे वॉरेन बुफे बद्दल चेंडीत पाय नको पाय चेंडी काय बोलतायत ते बावळट. महत्वाच्या विषयावरती बोलायचं सोडून बाकी सगळं बोलतायत हे लोक. विषय भरकटतोय ना अशाने. हा मी तेच बोलतोय सर, मगापासून खूपच विषय भरकटतोय. आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय. विचार. बच्चन आणि गुलशन गोवर कार्तिक आर्यनचा गेम ओव्हर. माझी आई शपथ आता वळायची हिंमत होत नाही. माझी नाही होते वळायची हिंमत. हा काय विषय आहे आपला? बच्चन आणि गुलशन गोवर कार्तिक आर्यनचा गेम ओव्हर. तुमचा केला पाहिजे अख्ख्या बॉलिवूडने गेम ओव्हर. काय आहे ते? बचत आणि गुंतवणूक आर्थिक स्थैर्याचा राजमार्ग असं लिहिलंय की नाही? सर तुम्हाला काहीतरी होईल सर, चिडू नका सर. मागे 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 मध्ये बोलायचं ना तुम्ही अजिबात. याच्या काय होतं घ्या रे बचत घ्या. चला आता बचत घ्या. बचतीबद्दल सांगतो. बचत अत्यंत बचत हा. बचत कशी करायची हे घरच्या स्त्रीकडनं शिकायचं. घरचीच पाहिजे काय? ओय अरे घरचीच हवी ना. काय वाटेल ते बोलतायत हे. लक्षात घ्या घरच्या स्त्रीचं उदाहरण का देतो. मनी सायकल समजून घ्या. घरची स्त्री बचत कशी करते बघा. नवरा दारू पित असतो, त्याला दारूसाठी पैसे द्यायचे नसतात तिला, म्हणून ती काय करते दारूचे पैसे डब्यात लपवून ठेवते. ती झाली तिची बचत. ही छोटी छोटी बचत नंतर तिला दुसऱ्या दिवशी कामाला येते. हो की नाही? पण सर माझं उलट आहे, माझी बायकोच बेहुदी आहे. मला सगळी करायला पावे लागतात. हो काय करू? अरे रे बिचारे, सो सॅड. डोंट बी सॅड, कॉल मी युअर डॅड. मॅडम तुमचं मला लागलं याड. मोरे कपासून नशू. वै माव. लाईव्ह टेलिव्हिजनवरती एक अँकर आणि एक प्रेक्षक फ्लर्टिंग करतात. चांगलं दिसतं का हे? थांबा जरा. बचतीबद्दल काहीतरी सांगतोय, घरातल्या स्त्रियांबद्दल काहीतरी सांगतोय. किती हुशारीने बचत करतात बघा. बचतीवरनं आणि स्त्रियांवरनं, घरच्या स्त्रियांवरनं मला आठवलं. मला सांगा तुमच्यापैकी किती जणांच्या बायकांची भिशी आहे? माझ्या बायकोला मिशी आहे. अरे मरणा मरणा कशाला मरायला पारंपरिक करायचंय सगळं. किती जणांच्या बायकोला भिशी आहे? माझ्या बायकोला मिशी आहे. कशाला करायचंय बावळट? काय माणूस आहे यार हा. अरे अरे काय कोणाला पडलंय की नाही अर्थशास्त्राचं वगैरे काही? कोणाला काही आहे इकॉनॉमिक्स वगैरे काही कळतंय का नाही? महत्वाच्या गोष्टी सांगतोय मी. तुमचंच घर चालवायचंय की नाही का माझं घर चालवायचंय मला हे सांगून. बचत करणं फार महत्वाचं आहे, तसंच गुंतवणूक करणं फार महत्वाचं आहे. गुंतवणुकीचं एक तुम्हाला चांगलं सोपं उदाहरण देतो. गुंतवणुकीचं एकदम सोपं उदाहरण देतो. चालेल सर. मला सांगा तुम्ही आंबे खाता? नाही. अरे ही कोण लोक आहेत जी आंबे खात नाहीयेत? आम्ही. वय वय अरे याच्यावर परत उत्तर कसली देता रे? नाही नाही सर, म्हणजे कसं आंबे खातात सर, पण सध्या सीझन नाहीये ना, सगळे कैऱ्या आले बाजारात. मग आंबे आले की सगळेजण आंबे खाते. खाल की नाही? लॉजिक क्वीन. प्रत्येक गोष्टीला हिला एक वेगळं लॉजिक द्यायचं. कशाला? तुम्ही चिडताय सर म्हणून तुम्हाला शांत. अरे चिडू नाही तर काय करू? आंबे नाही खात कारण आता कैऱ्या आल्यात. मग पिकवत्या कैऱ्या. पिकवत्या कैऱ्या. मला काहीतरी होईल सर, शांत व्हा. महत्वाच्या गोष्टीवर कुणीच मला चर्चा करू देणार नाहीये का? बोलूया. पैशांबद्दल सांगतोय ना मी. बरोबर. झाडावर उगतात का पैसे? आंब्यांसारखे आंबे. हा महत्वाचं उदाहरण. तर गुंतवणूक आंब्यांसारखी असते. लक्षात घ्या. तुम्ही जर आंबा खाल्लात आणि त्याची कोय फेकून दिली तर आंब्याची चव तुम्हाला 5 मिनिटाचं सुख देणार आहे, पण कोयीचा काय उपयोग? काहीच नाही. पण गुंतवणूक कशी असते बघा. तो आंबा 5 मिनिटांच्या सुखासाठी खाल्लातच, पण त्याचबरोबर जर ती कोय पेरलीत तर त्याचं काही वर्षांनी झाड येणार, त्या झाडाला अनेक आंबे येणार आणि ते आंबे तुम्हाला भविष्यात सुद्धा चाखता येणार. ही असते गुंतवणूक, आहे की नाही? आता मी तुम्हाला सांगतो गुंतवणूक कशा कशात करायची. वेगवेगळे पर्याय आहेत. आधीच्या लोकांना हे माहीत नव्हतं. आता वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आलेत आणि खूप सोपं झालं बघा. म्हणजे गुंतवणूक एफडीत करू. किती जणांची एफडी आहे? पूर्वी मी जाम करायचो, पण बायकोला कळल्यापासून मी आता नाही करत. काय? लेफ्ट डी. अरे लफडी नाही रे, एफडी.
बोलू नको मध्ये बोलू नको एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिट एफ डी आहे एफ डी बरोबर सिप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग SIP बरोबर म्युच्युअल फंड्स का महत्वाचे आहेत ते लक्षात घ्या काय आहे तुम्ही एकाच ठिकाणी जर गुंतवणूक केली तर जास्त इंटरेस्ट मिळत नाही पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जास्त ठिकाणी जर गुंतवणूक केली तर जास्तीचा इंटरेस्ट मिळतो. माझं तसं नाहीये मी एकाच ठिकाणी गुंतवणूक करतो त्याच्यामुळे मला जाम इंटरेस्ट मिळतो. जावा तिकडे. सारखं जावा तिकडे काय एकदा या इकडे. काय करायचं? अरे काय चाललंय यार विषय पुढे न्यायचा आहे का नाही का तुमचंच करायचं आहे सगळं. नाही मला नाही करायची चर्चा मी निघालो चला. सर असं नका करू सर यांच्याकडे लक्ष नका देऊ हे असेच आहेत हे टीव्हीवर प्रेक्षक बघतायत सर त्यांच्यासाठी प्लीज सांगा. काय मला इच्छाच मिली आहे माझी बचत आणि गुंतवणुकीबद्दल काहीतरी सांगायची मला तुम्ही केळी खा अत्यंत महत्वाच्या विषयात केळी खा. उपवास आहे ना सर. तुम्हा 4 जणांना मला प्रश्न विचारायचे नाही ते मागचे दादा मगापासून शांत बसलेत तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. त्यांना विचार. बचत म्हणजे तुम्ही म्हणाल ना बचत करा मी केलं सर. ए तोंडाने नाही करायची आहे बचत असेल जेन्युइन प्रश्न तर विचारा नाही तर थांबवूया आपण. तर जेन्युइन आणि सोपा प्रश्न आहे सर. प्लीज विचारा. सर एखाद्या माणसाला गाडी विकत घ्यायची असेल पण त्याला त्याच्याकडनं पैसे घ्यायचे नसतील तर त्याने काय करावं. त्याने गाडी विकत घेऊ नये. मग एखाद्या माणसाला कॉमेडी करण्यासाठी खोटे विग आणि मिशा लावायला लागत असेल तर त्याने काय करावं. कॉमेडी करू नये. तुमचे चले बाहेर मला कळत नाही का कोणाबद्दल बोलताय. नाव घेतलं नाही म्हणजे त्या माणसाला बोललं नाही असं होतं का. मला माहिती आहे माझ्याबद्दल चाललंय सगळं. गप्प बसा नाही मला बोलायचं तुमच्याशी. बावळ्यात निघा बाहेर. अर्थच नाही यार हे चर्चा. काय गेअर टाकून गेला माझ्या तोंड. अरे केळा काय अरे कसले काय ओय काय ओय एक्सक्यूज मी आपला आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय तर मला विचारा. बोलायचं आहे की बचकन करायचं गुड नाईट आणि रात्रीचं खायचं रसगुल्ला. वा 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 चर्चासत्र नेहमीप्रमाणे रंगलं एकदम असा वाला परफॉर्मन्स क्यूट. प्रसादा. अफलातून यार अफलातून माझी फार आवडती सिरीज आहे आणि धमाका करता तुम्ही जेव्हा येतात. अरुण म्हणजे बच्चन आणि गुलशन ग्रोवर मी संपलो होतो खलास. बच्चन आणि गुलशन ग्रोवर कार्तिक आर्यनचा गेम ओव्हर. वाह लाजवाब. मागे एकदा दोनदा पम्या नव्हता तेव्हा श्याम्या होता. आज श्याम्या असतानाही सावत्या नाहीये म्हणून मंदारला संधी दिली. आपल्या मेकर्सची ही वृत्ती मला फार आवडते की कुणासाठी थांबायचं नाही आणि कुणाला तरी संधी देत राहायची त्यातनं काहीतरी चांगलं मिळतं. मंदार मस्त कॅरेक्टर होतं आणि फार मस्त गोड केलंस तू. मजा आली. वंडरफुल. सई. कडक परफॉर्मन्स. मला असं वाटतं ही सिरीज म्हणजे आपली गुंतवणूक आहे आणि त्याची फळं आपल्याला कायम मिळत असतात. मी पर्सनली ही सिरीज खूप जास्त एन्जॉय करते. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस खूप मस्त होते आणि अरुण दादा आजचं टायमिंग काहीतरी स्पेशल होतं. फार मजा आली. कडक मजा आली. मंडळी आपले लाडके गावकरी अरुण दादा सज्ज झाले आहेत आपलं बॉक्सिंग मधलं जेतेपण राखण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचे तुफानी पंच अनुभवण्यासाठी ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी सत्रेकरांना. रवल आता पहिलीच वेळ ही भाषा बोलायची आणि पहिलीच वेळ तू ही माझ्या तोंडून भाषा ऐकण्याची. वा वा. सगळं सांभाळून घ्या. नमस्कार मंडळी. रणरणत्या उन्हात आणि माडाच्या बनात तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनात सध्या 2च जत्रा गाजतायत. एक म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि दुसरी म्हणजे मांडवकरांची जत्रा. मंडळी या मांडवकरांच्या जत्रेमध्ये 2 खास आकर्षण आहे. एक म्हणजे मांजा गालावरची खाली आणि दुसरी
म्हणजे ह्या बॉक्सिंगच्या सामन्यात पडणारे बली. तर मंडळी आज पण इकडे बॉक्सिंगचा सामना होणार आहे आणि त्या सामन्यामध्ये जो कोण जिंकाल त्याच्यासोबत रात्री डिनर डेटला मी जाणार आहे पांगरकरच्या खानावलीत. मंडळी कोण हाय असा ज्याला सांच्याला मांजासोबत पांढरीमध्ये हात धुवायचंय? मंडळी कोण हाय? कोण इथं हाय ना? आग पडली तुमच्या तोंडावरती. कोण इकडं कोण हाय? नाही कोण हाय इकडं? नारळाच्या झाडानं स्वतः सोडून दिलेला यश आलं इकडं घरंगलत आमच्या परसावनात कसं आलं? मंडळी सगळीकडे शांतता असताना अचानक फंबल पडावा आणि लाफ्टरचं वादळ यावं तसा अरुण कदम इथं आलेला आहे मंडळी. अरुण कदम म्हणजे आपल्या गावची आन बान आणि शान मंडळी. धुरंधर खेळाडू सलग 3 वर्ष दर्जेदार म्हणजे सलग 3 वर्ष एकतर्फी हा सामना जिंकत आलेले अरुण कदम. मंडळी तिकडचे असतील अंडरटेकर, आपले हे आहेत अंडर टुकार अरुण कदम मंडळी. पण सगळ्यांनी एकच प्रश्न पडलेला आहे, तो मी आता त्यांना विचारणार आहे. एवढी एनर्जी तुम्ही आणता तरी कुठून? सिंगल आहे ना मी अजून. मग अशी कुठे संधी मला मिळाली का लगेच मी तुमच्या सगळी एनर्जी माझ्या मनगटातून अशी बाहेर निघते माहिती होय काय? हे आहे धुरंधर अरुण कदम. तुम्हाला कसं एनर्जेटिक वाटतंय का? होय जाम एनर्जी जाम भारी वाटतंय. इकडे ये. काय झालंय? वासाड्या केवढा उदालतोस, एवढी एनर्जी ते काय टाकी फुल करून आलास की काय? आणि हे झालं काय हात कशाने सुचले तुझे? बॉक्सिंग आहे ना बॉक्सिंग हाय गुलो तुला माहिती आहे ना, तुला मी आपलं कसं खातर जमा केली, कसं मागच्या टायमाला चेसला बॅट बॉल घेऊन गेला होतास ना, म्हणून म्हटलं लक्षात घे, इकडे तिकडे फिरू नको. सलग 3 वेळा ही चॅम्पियनशिप जिंकलायस तू. गावातली सगळी पोरं रागात आहेत, तू कधी दिसतोस आणि जास्त असं झालंय त्यांना. त्यामुळे ना जपून कर, कळलं ना? असं नको तुला एवढा मारला नाही की नंतर झालेला फक्त ग्लोज आणि चड्डी राहील. बाकीचं पण ठेव. वाचा नस्तर लावू नका. मी जिंकणार आहे. आज मी जिंकणारच आहे. जिंकल्यानंतर हिला मी जेवायला घेऊन जाणार आहे आणि हात धुता धुता तिला प्रपोज करणार आहे ना लगेच लग्न करणार आहे. टांग 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 तुम थांबा चला तुम्ही मागवा. सामना सुरू करायचा आपल्याला. मग मंडळी कोण आहे तुमच्यातला असा जो या धुरंधर अरुण कदमला टफ फाईट देईल, याला जमिनीवर आडवा पाडेल? कोण हाय जो यांना चॅलेंज देईल मंडळी? आश्चर्य मंडळी आश्चर्य. अरुण कदम यांना टफ फाईट द्यायला इथे आलेला आहे आपल्या गावच्या पचपची चायचा बादशाह बने. आज सब लोग देखेंगे किसमें कितना है दम, जेव्हा मी लोलवेन हा बारका अरुण कदम. हरण्या तू पण बोल. मी पण बोलू. हा प्रसाद लोकांना आवडतात शेंगदाणे चणे. मी लोलवेन निखिल. ऐकलंस अभि त्याला भगवान लागणारा यमक ऐकलंस त्याचं काय? एवढं यमक चुकशील तू? अरे यमक आज चुकलं तरी चाल पण पंच नाही चुकणार वासाऱ्यांनो. बन्या तुझी टपरी आता माझ्या नावावर करून टाक वासाऱ्या. का हो, काय झाला? कारण मी जिंकल्यानंतर तू आलं ठेचायला पण राहणार नाहीस वासाऱ्या. हो बाईरू लवकर चालू करा. काय आहे ऊन केवढा आहे, मी मेनासारखा आहे वितळलो. मग या बाय म्हणजे एक काम करा मोरेनो, तुम्ही ना खाली ताटलीत उभे राहा. ताटलीत? म्हणजे तुम्ही वितळ लाव तरी वावणार नाही. बापरे काय चांगला पहिला प्रयत्न आहे पण जगलं जमतंय. हे एवढं सगळं जोरदार पहिल्या पिक्चरला झालं असतं ना तर रिझल्ट वेगळा आला. इकडे कसं झालं, तिकडे जरा वेगळं झालं. पहिल्या सीनला भाषा नॉकआउट झाली, त्यामुळे सगळा रिझल्टच बदलला. चालू करा चालू करायचं आहे. चला तर मग मंडळी ऊन जसं वाढत चाललंय तसं रिंग मधलं तापमान पण वाढत चाललेलं आहे. तर मंडळी खेळायच्या आधी नियम सांगणार आहे, मग आपण गेम स्टार्ट करणार आहे. तर कोणी कोणाच्या चुकीच्या जागी हात लावायचा नाही, ठीक आहे. लावायचं नाही. हा ठीक आहे. बाहेरच्या वस्तू घेऊन एकमेकांना हाणायचं नाही. नाही ठीक आहे. जो कोण पहिला खाली पडेल त्याच्यानंतर मी 5 आकडे मोजणार.
जर तो स्पर्धक तोपर्यंत उठला तर ठीक, नाहीतर दुसरा स्पर्धक जिंकल तो राऊंड. समजलाय? 3 राऊंड खेळले जातील आणि मग फायनल विनर डिक्लेअर होईल. समजले? क्लिअर आहे तुम्हाला? एकदम क्लिअर. चला तर मग आपण सुरू करू. पहिला राऊंड आहे 3, 2, 1. शाबास शाबास वा वा शाबास शाबास वा 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 शाबास अर्ध्या अर्ध्या हा बरे राज आई एक, दोन, तीन, चार, पाच. पहिला राऊंड जिंकलेला आहे. अरुण कदम जिंकलेला आहे. वा. चला चला जेवायला चला. नाही, वा. थांबा थांबा, अजून 2 राऊंड आहेत. थांबा जरा, थांबा दे जरा. तिकडे ताट तर वाढायला सांगा. सांगतो जा जा. बन्या पप्पांनो मी पहिला राऊंड हारलो पप्पा. बन्या. मला माहितीये तुमची इच्छा होती की मी जिंकलो पाहिजे, पण मी काय करू. बन्या. मी सगळं प्रयत्न केलं पण कादमानी कुठली न मला शाप. बन्या अहो कादमानी मारली मला. पण भामावलायस अहो मोऱ्याला बघायला. हा हा काय काय माझ्या बापताची काय हालत झाली तिकडे अरे बघा. हो वासड्या मला तरी आत गेलाय तर तू बाहेर ये काहीतरी कर काहीतरी मी आत ये. हा, तेव्हा सांग. इकडे बाग इकडे ते काय बोलतो बाबू हा, घे. मला सांगतो हा हा माझा पप्पानं साखरेसारखं गोड आहे होय, होय, तो. होय. पण यमाच्या चहामध्ये मी त्यांना विरगलाला देणार नाही. मी गालनी म्हणून मध्ये जाईन काळजी- आणि त्यांना अडवेन, पण काहीतरी करा. करतो करतो तुम्ही बघा काळजी करू नको हा, तुमच्या पोरग्याच्या मांगा आम्ही हा असं आहे. समोरची पार्टी जोरदार आहे पण काळजी करू नको हा. आमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. कसं आहे माणूस सोन्यासारखा आहे पण लायकीचा नाही. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना तर माणूस किलसवान आहे. किलसवान आहे. 5 सेकंदाच्या वर त्याच्यासोबत राहू शकत नाही, वास येतो. पण काय आहे, माणूस झरा आहे. जरा आता पण बघा कसा एअर झरा जरा घालतो असं आहे. आम्ही करू काहीतरी. हा काय काळजी करू नको हा हा चल 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 आम्ही बघतो काय करायचं ती वा 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 वा. कुठनं? तिकडे जायचं होतं आईजीच्या गोहान रस्ते ठेवलेत ना. चल. इकडे इकडे मागणे मागणे हा, हा, मागणे. तुला कल्लं काय सुंदर पोरी तुला ओरडतात. अरे होय रे याला जात आहेत मैदानात. अरे वसरनो असं काय झालंय? काय म्हणजे? आला तो एकदम कडकडीत चाय होता, एकदम पचपचीत कसा झालाय हा? म्हणजे तुला कळलं नाही तर कोणी म्हणा कळवलंय नाही, तुम्ही कसं कळला? साडी पण तुझ्या तोंडावर तू काही कधी वाचत नाहीस का रे नाही मी काही वाचलंय नाही. कमाल झाली कधी कधी वाचत नाही कधी कोणाचं ऐकून घेत नाही काही समजून घेत नाही डायरेक्ट दुसरं मारामाऱ्या करायला अरे हाच हल्लीचा पॅटर्न झालाय. नाही तर का ऐक ना अरे बाबा काय झालंय काय? त्याचा बापूस व्हेंटिलेटरवर आहे हा. कधी पण मरेल व्हेंटिलेटर मग? बोलताव काय वसरनो? म्हणजे काय? अरे कालच मी ते बाजारात बघितला कुत्र्याच्या मागं पलताना त्याच्या बापासला. अरे त्याच कुत्र्यानं गेम फिरवला. मग? त्याच कुत्र्यानं गेम फिरवला. जोपर्यंत बाजारात होता ना तेव्हा कुत्रा पुढे आणि बाप माग होता. मग? जसा बाजार संपला ना बाप पुढे आणि कुत्रा माग. कुत्र्यानं जे काय चावलं नाही ना सगळा बाजार उठवला ना त्याच्या हातावर सगळे करंजी सगळीकडे. करंजीची डिझाईन मारला नाही सगळी. अर्धा तासानंतर कुत्रा मेला. मग? काय बोल डॉक्टरला कळच नाही कुणाचं विष कुणावर चढलं तर. तरी काय आता काय म्हणजे आता सगळं तुझ्यावर आहे माझ्यावर काय? अरे बा त्याचा बापूस जगावा त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल मी काय करू? अरे बा त्याच्या बापाची इच्छा काय आहे काय? की माझ्या पोरग्यानं जिंकावं पण यमाची इच्छा काय आहे त्याच्या बापाला वर घेऊन जावं त्यातलं तू ठरव काय करायचं हा पण मग मी करू काय? काय नाही रे फक्त काय कर तू हर त्याच्या बरोबर मी नाही हरणार वसरनो. अरे बापू. मी नाही हरणार रे. ह्या बरेच्या बरोबर मी हारलो तर गावात इन्सल्ट नाही काय होणार माझं. मी नाही हरणार वसरनो. असं काय करतो म्हणजे त्याच्या बापाबद्दल मला वाईट वाटतं पण मी नाही हरणार. अरे ती पोरगी बघ तिच्या बरोबर मला लग्न करायचंय ना. असं काय करताव? अज्ञा, तुला अंदाजच नाही नाही. ते काय काय झालंय? अरे 1760 पोरी मिळतील अशा पण ह्याचा बाप एकच आहे तो मिळणार आहे काय? आणि समजा तुझा बाप असं तू काय केलं नाही तर असतं काय? अरे आयशीसाठी काय पण करू शकतो माणूस हा. पण बापासाठी कोण करेल काय म्हणा सांग नाही तर काय? हे बघ, ऐक माझ्या मी तुला सांगू आपला आज्ञा लय चांगला माणूस आहे आज गावात तेव्हा केवढं नाव आहे काय आहे बापासाठी कोण पण करील पण दुसऱ्याच्या बापासाठी फक्त अरुण करील नाही, माहिती मी भिंतीवर लिहून ठेवलेलं आहे. मग? एवढा मोठा एवढा मोठा माणूस आहे आम्हाला माहिती आहे तर ना काय नाही तू काय बाकी काय करू नको तुला वाईट वाटतंय ना? म्हणजे वाईट म्हणजे वाटतं हे सांगावं लागतंय तुला वाईट वाटतंय म्हणून काय करू मग मी? काय करू हे बघ, तुला हरायचं नाही आहे हे तुझ्या मनात पक्का हा. आहे बरोबर. हा. आपण काय करू दुसरा राऊंड सुरू झाला ना की तू नेहमीप्रमाणे त्याला 4 फाईट मार पण जशी मॅच रंगात येईल ना
तेव्हा जराशी फट ठेव फट ठेव. त्या फटीतनं तो घुसेल आणि 2-4 फटके खायला. त्याच्या बापाला काय काय? वाटतं माझा पोरगा अरुण कदमला थोबडवतो बस. त्यातनं जर तो उठला तुला केवढं पुण्य मिळेल. मग पण दोनच फटके हा नंतर मी बघतो हा पण दोनच फटके आपण त्यांना समजवाय म्हणजे एवढे सगळे झाले एवढे हो, हा? तेवढं लक्षात ठेव. बापूच जागला पाहिजे. बापा म्हणून बापरे. नाही इमोशनल मोमेंट. चला 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 राऊंड टूला आपण सुरुवात करूया. नाही कळलं म्हणा तुझ्या बापा अरे सर काळजी घ्या हा, बा. अरे बापरे, सगळं असं झालं आधी सांगितलं असतं वाचाऱ्यानं तो कळलं नसतं मग. तर मंडळी खूप ब्रेक झाल्यानंतर आता आपण राऊंड 2 चालू करणार आहे. तर बने पहिल्या राऊंड मध्ये हरलेला आहे आणि अरुण कदम जिंकलेले आहे. तर बघूया या राऊंड मध्ये काय होत आहे. तर रेडी दोन्ही 1 घाबरू नको, घाबरू नको. हा शाबास. अरण्या, तू तुझ्या जिंदगीवर अरे वाचारे मी मारतो तू कसं करतोस हा? फट फट मेल्या. Sorry. फट फट फट. हाय, पण आहे. एक 2 3 4 तू तुझ्या जिंदगीवर 5 बने जिंकलेला या राऊंड मध्ये. बने पहिल्या राऊंड मध्ये तू हरलास पण या राऊंड मध्ये तू तुझा जलवा दाखवून दिलेला आहे. गावच्या बायका पुढे येऊन मॅच बघताय चांगला आहे. अरण्या हायस काय रे? अरे वाचाऱ्यानो हा? आपलं काय ठरलं होतं मी फट दिली का फक्त त्यांनी 2 मारायचे लय मारलं ना वाचाऱ्या मारलं अंगारलं ना मला पुढचं काही दिसलंच नाही. साड्या याच्यात पण तुझी चुकी आहे माहिती आहे. माझी काय चूक? काय सांगितलं तुला मी काय? छोटीशी फट दे ठेव. तू मोठी फट दिलीस. लक्षात ठेव आयुष्यामध्ये हा. ऍक्टर आणि फायटरला फट द्यायची नाही ते घुसतात. बसाड्या तू सांगशील मला 2 डायलॉगच्या मध्ये फटीत केवढा घुसतोच बसाड्या आता माझं शिबिर घेशील नाही आता रे काय नाही, काय नाही हा पण तू पुण्याचं काम कर. अरे, नको नाही ऐक, नाही नको नाही. अरे तुला माहिती काय त्याचा बाप आता सावरलाय. पुण्याचं केलं केलंयस तू. तुझ्या ना खरंच मी पाया पडतो पाया पड. पाया नको पडू बसाड्या नाही तर काय हा? हे मोठं तू आता एकटा पडलास खरं तर अख्ख्या गावाने याच्या पाया पडला पाहिजे. का अख्ख्या गावात का? पप्पानो मी दुसरा राऊंड जिंकलोय पप्पानू. काय डॉक्टर काय बोललो ओ मोरेनू ओ. वेट कर डॉक्टर बघा काय बोलले. काय बोलले? माझ्या पप्पांची परिस्थिती सुधारते त्याला बरं वाटतं आता. वा वा वा. आता मानू पाया पडतो तू. बसाड्या एक वेळा तू माझ्या पाया नको पडू पण तिकडे मारू नकोस एवढे कर बसाड्या. बघ त्याचा बापूस असा जगतोय जीव येतोय. लक्षात ठेव परत आणखी तुला एक काम करायचं काय करू मी काही नाही आता 2 राऊंड झाला अजून 1 राऊंड बाकी आहे. अजून याला जिंकवला पाहिजे. हा जिंकला तू हारलास तर त्याचा बापू जगल. वसाड्या याच्या बापाला जगवायच्या नादात माझा जीव जाईल वसाड्यांना नाही मरणार रे अरे तुझं सगळं अरे आपण आता खोटं खोटं करायचं खरं काय करायचंच नाही नाही. नाही. काय हा बघ आपण काम करूया काय करायचं मी व्हिडिओ शूटिंग करतो. हा तू काय करायचं हा बने तुला मारेल तर मी व्हिडिओ शूटिंग ह्याच्या बापाला पाठवतो. बरोबर त्याला एकदा पोचला तो तिकडे उठला की काय करायचा तू खरा मारायचा आणि त्याला पाडायचा मग तो जिंकणार. असं कर पहिला खोटा पहिलं खोटं. पहिला मार पहिलं खोटं. चाल तयार आहेस मग रेडी आहेस तू? रेडी आहेस. ठीक आहे हा. पण त्याला सांगा जे आपल्या ठरलं तर त्याला पण सांगा सगळं सांग, तो सगळं सांग. सुरूच होतो नाही 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 हा, चाल काळजी घे सावकाश सावकाश. हा, व्यवस्थित जा. हे बघ, 2 दोरे आहेत. हा, चला. बाईनं सुरू करा बाईनं चला सुरू करा. चला चला माझ्या भाषेचा रिचार्ज संपायच्या आधी गेम संपूया. चला तर मंडळी आपण तिसरा राऊंड सुरू करूया. तुम्हाला नियम माहिती आठवत आहे. माहिती 2 3 चल. कुठे गेला बसाड्या कट कर
ऍक्टिंग केली मी हाय जिवंत मी ऍक्टिंग केली वाचारी आयशीच्या गोवाची ऍक्टिंग तुमच्या एक सॉरी ट्राय नेक्स्ट टाइम. आता मी डेट नाईट वर ह्याच्या सोबत जाणार आहे. अरे निखिल अरे मांजा पोरगा जिंकलेला आहे अरे मांजा डोल्यावर विश्वास बसत नाही. तू मांजा स्वप्न पूर्ण केलं मांजा पोरगा जिंकलेला आहे. वासाड्या आधी मला तुझी लय लाज वाटायची हे सांगायला की हा मांजा पोरगा आहे काय समजली पण आता तू जिंकलेला आहे. गाववाल्यानो वस्तीवाल्यानो हा, इकडे आहे मांजा सगळे. पोरगा जिंकलेला आहे त्या वाघाचा पोरगा जिंकलेला आहे. वा 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 रे श्याम तू व्हेंटिलेटरवर होतस ना आग लागली तुझ्या तोंडाला नाही ती काय बोलतोय वासाड्या तुझ्या समोर काय तुझा बापूस उभा आहे इकडे मला फसवले वासाड्याने. अरे वासाड्या 3 वर्ष बॉक्सिंग मध्ये तू जिंकतो आहेस म्हणून आम्ही भावकीत मीटिंग घेऊन प्लॅनिंग करून तुला हरवलेला आहे. मोर्या व बालू आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल झाले. तर आता मी काय म्हणतोय संध्याकाळी ओली पार्टी करूया काय Yes, yes. पण शाम्या काय झालं आज खरा शिमगा पूर्ण झाला. म्हणजे मी काय वेल घेऊन अगदी भाषेची होली साजरी केली. काय काय चांगला हरले सगळे हरले सगळं हरलं, सगळं. सगळे हरले. सुनेला घेन चल शु. अरे अरण्या जाऊन दे तो जिंकलाय आणि सगळ्याच गोष्टी अशा मनावर कधी घ्यायच्या नसतात लक्षात ठेव. तुमच्या तर आईला थांब अरे थांब पंचेस मध्ये तुम्ही अजिबात फट नाही दिली, सतत तुफान फटकेबाजी केलीत. मस्त, खूप आवडला परफॉर्मन्स. विचारूया हास्य रसिकांना की यावेळेसची भाषेची होळी त्यांना कशी वाटली आहे. प्रसाददा एवढ्यासाठी बाप रे. अरे तुम्हाला भेटायचं होतं ना. कमॉन. मस्त होती कॉन्सेप्ट, फारच एनर्जी होती परफॉर्मन्समध्ये ॲज युजल. अरुण आहे म्हटल्यानंतर काही प्रश्नच नाही. अरुण बने, अरुण, मोरे, श्रमेश चौघही अप्रतिम नेहमीप्रमाणे. प्रिया, तू सांगितलं नसतंस की तू ही भाषा पहिल्यांदा बोलतेस तर आमचा विश्वास बसला नसता. खरं खरं, वा वा. आणि श्याम, तू जर सांगितलं नसतंस की तू ही पहिल्यांदा बोलतोयस तर आमचा विश्वास बसला असता. नाही नाही, अटेम्प्ट उत्तम. प्रिया, तू लाजवाब अटेम्प्ट केलायस. लाजवाब. आज ही जी भाषा पकडलीस खतरनाक. आणि ते सुद्धा गंमत अशी आहे की अरुण, श्रमेश, प्रभाकर, बने 4 जण त्या भाषेतले माहीर समोर असताना ती भाषा परफॉर्म करणं, ते पण एवढ्या एनर्जेटिक स्किटमध्ये आणि एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये, वॉज नॉट डिफिकल्ट बट यू नेल्ड इट. मजा आली, मजा आली. आणि प्राजक्ता, तुझ्या हजरजबाबी स्वभावासाठी तुला एक शुभेच्छा म्हणून. धन्यवाद. ते चौघे होते म्हणूनच मी ही भाषा बोलू शकले. त्यांनी तेवढी मदत केली मला चौघांनी मिळून. कोकणची माणसं गोडच असा. येस, सई. स्मॅशिंग परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी तर रेफरी म्हणून मुलीला बघून मला खूप समाधान वाटलं. जनरली रिंगमध्ये आपल्याला पुरुषच बघायला मिळतात, पण आपल्या मंचावर काहीही होऊ शकतं आणि हे काहीही होणं यासाठी मी आतुरतेने वाट बघत असते ऑडियन्स, प्रेक्षक म्हणून. मस्त लिहिलं होतं, खुसखुशीत एकदम मजा आली. तुमच्या चौघांचंही खूप कौतुक. आईसबर्ग, मला तुम्ही आवडता आणि तुमचा प्रत्येक अटेम्प्ट मला आवडतो. हा पण जोरदार अटेम्प्ट होता, मला खूप आवडला. तुमच्या तोंडून ही भाषा ऐकायला खूप मजा वाटली, बरं वाटलं. पण माझ्यासाठी असं वाटतं की आजचा शो आमच्या पोरीनं घेऊन गेली आमची मॅच. तुझं खूप कौतुक आणि खूप अभिनंदन, मजा आली. विशेष कॉम्प्लिमेंट्स सेटसाठी. अत्यंत आटोक्यात पण खूप छान सेट तयार केलाय. ऑडियन्स पण जे मॅच बघायला आले होते त्यांचं पण खूप कौतुक. ते सगळे आपल्या युनिटचे लोक, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. येस येस येस.
मजा आली. मला असं वाटतं की सगळेजण जेव्हा सहभागी होतात ना टीम म्हणून, तेव्हा ती गोष्ट अजून खुलते आणि आज तसंच झालं. वा, व्हेरी वा. गुड. थँक्यू सो मच बॉयज. वेल डन गर्ल.